सध्या आपण पाहतोय साताऱ्यातल्या नायगावात मुख्यमंत्री फडणवीस आणि राम शिंदे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आताच पंकजा मुंडे सुद्धा दाखल झालेले आहेत। मंत्री पंकजा मुंडे यांचं आगमन इथे झालेलं आहे। अतुल सावे आपल्याला या दृश्यांमधून दिसतात, शंभूराज देसाई आहेत, यासह छगन भुजबळ सुद्धा आहेत। मात्र सध्या ते फडणवीसांसोबत दिसत नाहीये, मात्र त्यांनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे। भुजबळ फडणवीस साताऱ्याच्या नायगावात दाखल झालेले आहेत, तर फडणवीसांसोबत मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। इथे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे, औक्षण केलं जात आहे मुख्यमंत्र्यांचं। आज साताऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, सध्या नायगावात मुख्यमंत्री आणि काही नेते दाखल झालेले आहेत, काय अधिकची माहिती या कार्यक्रमासंदर्भात? मोहिनी, सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या नायगाव या ठिकाणी दाखल झालेले आहे। 194वी जयंती जी आहे ती आज साजरी केली जाते आणि त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नायगावमध्ये आलेले आहेत। मात्र त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे, त्याचबरोबर छगन भुजबळ, शंभूराज देसाई, आदित्य तटकरे आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। साताऱ्याचे मंत्री मकरंदाबा पाटील हे सुद्धा सोबत आहेत। आज नायगावमध्ये दरवर्षीप्रमाणे सावित्रीबाई फुलेंची जयंती जी आहे ती साजरी केली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा ते नायगाव पर्यंत एकाच हेलिकॉप्टरमधून नाराज असलेले छगन भुजबळ जे आहेत त्यांनी प्रवास केला। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला त्यांनी एकाच गाडीतून जन्मस्थळी दोघांचा प्रवास जो आहे तो झालेला पाहायला मिळाला। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आजच्या गाडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या संदर्भात काय चर्चा झाली का, किंवा देवेंद्र फडणवीसांनी काय चर्चा केली काय, खरं ते पण महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांनी सावित्रीबाई फुले त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी वास्तू जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांचं वाडा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। त्या वाड्याची सुरुवातीला ते पाहणी करतील आणि त्यानंतर जो शासकीय कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या प्रांगणावरती होतोय त्या ठिकाणी ते कार्यक्रमासाठी जातील। मात्र आपण पाहतोय की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमासाठी नायगावमध्ये दाखल झालेले आहेत। विविध मंत्री आपल्याला पाहायला मिळतात, पंकजा मुंडे आहेत, सुरेंद्रराजे भोसले आहेत, जयकुमार गोरे आहेत, अतुल सावे आहेत, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आहेत की स्वतः देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला आणि दुपारनंतर आज छगन भुजबळ जे आहेत शरद पवार यांच्यासोबत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। त्यामुळे आजचा जरी खरं तर सावित्रीबाई फुलेंचा जयंतीचा दिवस असला तरी सुद्धा राजकीय चर्चे जे आहे ते मात्र सकाळपासून होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी अभिवादन करून आता देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीला वास्तूची या ठिकाणी पाहणी करतील आणि त्यानंतर जो मुख्य कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय त्या कार्यक्रमाला ते संबोधित करतील। आज नायगावमध्ये खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय घोषणा केली जाते त्या करणे फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळेच मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नायगावमध्ये आलेले पाहायला मिळतात। अगदी नक्कीच प्रदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। सध्या आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून अतुल सावे आहेत, पंकजा मुंडे आहेत, आदिती तटकरे आहेत, शिवेंद्रराजे भोसले आहेत, यासह जयकुमार गोरे आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे आता त्यांनी अभिवादन केलेलं आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना। तर विविध कार्यक्रमांचं आज खरं तर नायगावात आयोजन करण्यात आलेलं आहे। याआधी मुख्यमंत्री फडणवीसांसह सगळ्या मंत्र्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना। पुष्पहार त्यांना अर्पण केल्याचं आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। सावित्रीबाई फुले यांनी खरं तर आज आपल्या समाजाला एक नवी दिशा दिली आहे। मुलींसाठी खरं तर शिक्षणाचा पाया त्यांनी बांधलेला आहे आणि त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या या सगळ्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांचाच आपण एक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा जयंती सोहळा नायगावात साजरा केला जातो आणि यंदा या सोहळ्याला अधिक महत्त्व आहे कारण या ठिकाणी नायगावात एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या कार्यक्रमासाठी हे सगळे नेते सगळे मंत्री इथे दाखल झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, नेमका हा दौरा मुख्यमंत्री आणि या सगळ्या मंत्र्यांचा आज नायगावात कसा असणार आहे, काय पुढचं नियोजन आहे? मोहिनी, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जन्म ठिकाण असलेल्या वाड्याची पाहणी जी आहे ती करण्यात येते। जन्म ठिकाणी आपण पाहतोय की अभिवादन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केलं जातंय। आज देवेंद्र फडणवीस
फडणवीसांकडून केलं जातंय। आज देवेंद्र फडणवीसांचे दिवसभरामध्ये दोन महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत। एक म्हणजे ते आळंदीमध्ये जाऊन संतपूजेत कार्यक्रमाला हजेरी लावतात। मात्र आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं ते नायगावमध्ये आलेले आहेत। आज ते छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील। गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो अजूनही झालेला नाही। मात्र आज खरं तर या ठिकाणी अजित पवार नसताना राष्ट्रवादीचे मंत्री आदिती तटकरे त्याचबरोबर मकरंदाबा पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या ठिकाणी आलेले आहेत। एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे दोघांमध्ये काही चर्चा झाली आहे का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांकडून वाड्याची पाहणी जी आहे ती केली जाते। राज्य सरकारच्या वतीनं जे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्याला निधी जो आहे तो राज्य सरकारनं दिलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी स्मारकाची निर्मिती जी आहे ती करण्यात आली। मात्र इथं आलेला प्रत्येक जण जो आहे सावित्रीबाई फुलेंचं जे कर्तृत्व होतं जे कार्य होतं त्या कार्याचा गौरव म्हणून आज जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक जण नायगावमध्ये येतो आणि सावित्रीबाईंच्या चरणी नतमस्तक होतो। मुलींची पहिली शाळा असेल, शिक्षणाबाबतचं सावित्रीबाई फुलेंचं कार्य असेल, या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी जयंती जी आहे ती सुद्धा नायगावमध्ये साजरी केली जाते आणि गेल्या 2 वर्षांपासून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात। आज आपण पाहतोय की कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला येऊन त्यांनी फुले दाम्पत्य सावित्रीबाई फुले त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि सध्या आपण पाहतोय की जन्म ठिकाणी ते सध्या अभिवादन करतायत, वाड्याची पाहणी करतायत। कारण पुरातन पद्धतीनं हा वाडा जो आहे स्मारक जे आहे ते जतन केलेला आहे। याची देखभाल दुरुस्ती जी आहे ती सुद्धा राज्य सरकारकडे आहे। त्यामुळे आलेला प्रत्येक जण जो आहे तो सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची आठवण म्हणून या स्मारकाला भेट देत असतो आणि आज जयंतीच्या निमित्तानं राज्यभरातले फुले प्रेमी जे आहेत, साहित्यिक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर जे आहेत ते जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुलेंच्या अभिवादनासाठी नायगावमध्ये येत असतात आणि आपण पाहतोय की त्याच कार्यक्रमासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळ या ठिकाणी ते वाड्याची पाहणी करतील, स्मारकाची पाहणी करतील आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी होतोय त्या कार्यक्रमाला ते संबोधित करतील। नायगावकरांच्या वतीने सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जाईल। मात्र आज स्वतः या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आलेले आहेत, त्यामुळे नायगावमध्ये सुद्धा एक ग्रामस्थांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं महायुतीचे सगळे मंत्री असतील, महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर जे आहेत त्या सकाळपासूनच नायगावमध्ये येत आहेत आणि सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करताना पाहायला मिळतं। सध्या आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांकडून स्मारकाची वाड्याची पाहणी जी आहे ती केली जाते। सावित्रीबाई फुले यांचा जन्म म्हणजे बालपण ज्या खरं तर घरामध्ये गेलं त्या पद्धतीनं हा ठेवा जो आहे तो जतन करण्यात आलेला आहे। इथं आल्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रत्येक कार्याची आठवण जी आहे ते आपल्याला फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळते। जे छायाचित्र खरं तर फोटोशिल्प जे आहे जे वाड्यामध्ये लावलेला आहे ते प्रत्येक फोटो जो आहे तो सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देतो आणि त्याचीच पाहणी जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जाते। अगदी नक्कीच प्रदीप, एकूणच आपण पाहतोय या कार्यक्रमासाठी हे महत्त्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत। सुरुवातीला त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना अभिवादन केलं। आज खरं तर 3 जानेवारी आणि हा दिवस भारतात शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि सामाजिक सुधारणांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। सध्याची दृश्य आपण पाहतोय, जो वाडा सावित्रीबाई फुले यांच्या बालपणी त्या इथे राहिलेल्या आहेत, इथल्या आठवणी आहेत, तो या ठिकाणी संग्रहित करण्यात आलेल्या आहेत। या आठवणी आणि त्याचीच पाहणी सध्या हे सगळे मंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच 3 जानेवारी हा दिवस खरं तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आज आहे आणि महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये खरं तर महिला सशक्तीकरण आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आपण अनेक कार्यक्रम आजपर्यंत सादर केलेली आहेत, पाहिली असतील, पण आज नायगावात हा विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। राज्य शासनानं त्या ठिकाणी स्मारक उभारणी केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्या वाड्याचे सुद्धा एक आगळं वेगळं रूप त्या वाड्याला पुरातन पद्धतीचं ज्या आधीचं जे रूप होतं तसंच रूप त्या वाड्याला देण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज हा सगळ्या मंत्र्यांचा ताफा तिथे आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत। विशेष म्हणजे या सगळ्या मंत्र्यांमध्ये लक्ष वेधून घेतलेलं आहे ते भुजबळांनी, कारण भुजबळ आणि फडणवीस यांनी चक्क एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे। भुजबळ खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाराज होते आणि त्यामुळे चर्चा होती की भुजबळ आता नेमका निर्णय काय घेणार, ते भाजपात जाणार किंवा शरद पवारांकडे जाणार किंवा नेमका काय निर्णय घेणार त्याची चर्चा होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वतः भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार त्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे।